कृष्ण हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी. आपण माऊलींच्या तुकोबांच्या पालखीबरोबर समरस्तेची वारी करतोय. आणि वारी करत असताना एक संत वचन आठवलं. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण अशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे काय, तर आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी जो विचार मांडलेला आहे तो विचार आचरणात आणण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत असं संत सांगतात. आधुनिक काळात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संतांनी सांगितलेली आध्यात्मिक समता, तिला व्यावहारिक समतेच्या माध्यमातून, सामाजिक समतेच्या माध्यमातून साकार करण्याचं काम आपल्या महापुरुषांनी केलेलं आहे. आणि या महापुरुषांमध्ये ज्यांचा अग्रक्रम लागतो ते महापुरुष आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की आपल्याला ती जगप्रसिद्ध उडी असेल, अंदमानातला कारावास असेल, किंवा त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या कविता असतील, हिंदूंचा गौरवशाली लिहिलेला इतिहास, हे सगळं आपल्याला ज्ञात असतं. पण ते जेव्हा 1923 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले, रत्नागिरीच्या शिरगावमध्ये ते राहू लागले आणि पोलिसांच्या, इंग्रजांच्या करड्या नजरेखाली त्यांचं जीवन व्यतीत होऊ लागलं. त्या काळात त्यांनी जे सामाजिक परिवर्तन घडवून आणलं ते परिवर्तनसुद्धा संतांना अपेक्षित असणाऱ्या आध्यात्मिक समतेला सामाजिक समतेचं रूप देणारं होतं. 1923 पासून त्यांनी सामाजिक जीवनात हळूहळू बदल घडवून आणायला सुरुवात केलीच होती. मग ते सहभोजनाचा विषय असेल, त्या काळातील अस्पृश्य समाज आणि स्वतःला उच्चवर्णीय समजणारा हिंदू समाज यांना एकत्र आणून सहभोजन करणं, हे तर त्यांनी केलंच. पण त्याचाही पुढचं एक पाऊल म्हणजे महिलांमध्ये या विषयातलं प्रबोधन. आणि त्याच्यासाठी हळदी कुंकवाचे समारंभ त्यांनी आयोजित केले. अस्पृश्य समाजातल्या महिला आणि ज्यांना स्वतःला स्पृश्य समजत होत्या अशा समाजातल्या महिला यांना एकत्र करून त्यांनी हळदी कुंकाचे कार्यक्रम केलेले आहेत. या सगळ्या विषयात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भावना काय होती, भूमिका काय होती, त्यांची एक कविता आहे. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, महादेव जो आपला पिता तयाला वंदू. जे आपण सगळे हिंदू बंधू आहोत. आपला बापच एक आहे, महादेव आपला बाप आहे. त्यामुळे आपल्यात कुठलेच भेद नाहीत, आपण सगळे सारखे आहोत, आपले समान आहोत. ही समतेची भूमिका जी संतांनी मांडली, तीच भूमिका सावरकरांनी आपल्या कवितेतून मांडलेली आपल्याला दिसून येते. सावरकरांनी फक्त साहित्यिक प्रबोधन केलं, विचार मांडले असं नाही, तर त्याला कृतीचे जोड दिलेले आहे. आधी शिरगावच्या विठ्ठल मंदिरात त्यांनी अस्पृश्य बांधवांच्या सोबत दिंडी घेऊन गेले आणि तिथे मंदिरात प्रवेश करून त्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला आडकाठी आली. आणि मग समाज असा बदलत नाही तर काय, तर आपण समाजासमोर पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. या भूमिकेतून शेठ भागूजी कीर यांच्या मदतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची उभारणी केली. मंदिराचं नाव आहे पतित पावन मंदिर. पतितांनी पावन केलेलं मंदिर की पतितांना पावन करणारं मंदिर, या शब्दाचा श्लेष काढण्यात अर्थ नाही. पण तिथं लक्ष्मीनारायणाचं जे स्थान आहे, तिथं जी दर्शनी मूर्ती आहे, त्या मूर्तीला जाऊन थेट स्पर्श करण्याची मुभा, त्या मूर्तींना लक्ष्मीनारायणाच्या चरणाचा स्पर्श करण्याचे, त्याचं दर्शन घेण्याची मुभा असणारं असं हे मंदिर सावरकरांच्या प्रेरणेतून उभं राहिलं. आणि त्यामुळं हिंदू समाजात जे अस्पृश्यतेचा भाव होता, जाती धर्माचा भाव होता, जातीभेदाचा भाव होता, तो भाव एका अर्थानं आपल्या क्रांतिकारी कृतीनं सावरकरांनी लुप्त करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीची अनेक मंदिरे पुढच्या काळात खुली झाली. पण एक ही पायवाट, म्हणजे ज्या भगवंताला आम्ही सगळे एक मानतो किंवा आम्ही त्या भगवंताचे सगळे अंश आहोत, त्या भगवंतापासून आपलेच काही बांधव दूर आहेत, त्यांना अवहेळलं जातं, त्यांना दर्शन नाकारलं जातं, त्यांच्या अधिकारावर गदा येते. हे लक्षात घेऊन सावरकरांनी जे सुरू केलेलं काम होतं ते काम आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आजही महत्त्वाचं आहे, तेव्हाही महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यातून आपण हाच धडा घेतला पाहिजे की समतेची चळवळ राबवताना, समतेचा व्यवहार करताना जाती पलीकडे जाऊन व्यवस्थेला
आव्हान द्यावं लागतं आणि ते आव्हान देत असताना आपलेच बांधव आपल्या विरोधात उभे राहू शकतात हे लक्षात घेऊन ज्यांच्या सोबत आपल्याला पुढे जायचं आहे, समतेची वाट रूढ करायची आहे, त्या सगळ्या बांधवांच्या मनात आपल्याला स्थान निर्माण करायचं. एका अर्थानं पांडुरंग अंतरी प्रकट करायचा आहे आणि त्या पांडुरंगालाच प्रसन्न करायचा आहे. हा भाव स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या कामातून मांडला. फक्त असंच नाही, कृती तर केलीच, पण संत चोखोबा असतील, रविदास असतील यांच्या संबंधीची क्रांतिकारी गीतं त्या रविदास महाराजांनी, चोखोबांनी पांडुरंगाशी घातलेला वाद आणि त्यांच्या मनातली जी तळमळ होती त्याच्या भेटीची, हे सुद्धा सावरकरांच्या विविध कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण वारी करत असताना, समरसतेची वारी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण करणं आणि त्यांनी दिलेले विचार याचं आचरण करणं ही खरी त्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हा जो भाव आपल्यात जागवलेला आहे, तो भाव अधिक वृद्धिगत करणं, अधिक विकसित करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.